आज शिवजयंती आहे आणि आजपासून रमदानची पण सुरुवात होते. छत्रपतींच्या पदरी बरेच मुसलमान होते. ते जर का महाराजांकडे गेले असते आणि सांगितलं असतं आमचा सण आणि उपास आहे, तर महाराजांनी त्यांना त्यांच्या कामाची वेळ बदलून दिली असती. पण महाराजांना सांगायची काही गरज नव्हती हो. त्यांना पूर्ण माहिती होतं. शाहिस्तेखानावर जो हल्ला केला तो रमदानचा उपास संपल्यानंतर 3 तासांनी होता. म्हणजे लोक तुडुंब जेवून गाढ झोपले असतील. शत्रूच्या रीतिरिवाजांची माहिती करून घेऊन त्याचा फायदा उठवणं ही रणनीती असते. 72 साली अरब देशांनी इस्रायलवर हल्ला केला. तो यॉम किप्पूरच्या दिवशी केला होता. मराठ्यांवर हल्ला करायला बेस्ट दिवस कुठला आहे? होळी म्हणजे रंगा का भंग, जमाव चकाचक असतील? नाही, शिवजयंती. त्यावेळेला एवढा गोंगाट असतो, एवढ्या मोठ्याने गाणी लागलेली असतात की शत्रू चालून आला हे आपल्याला ऐकायलाच येणार नाही. तुम्ही म्हणाल गेले का डॉक्टर रवी गोडसे वळणावर? फक्त मराठी तरुणांना अक्कल शिकवायला या. बाकीचे धर्म, जाती, पंथ, प्रदेश त्या लोकांना तुम्ही काही बोलू नका. हो, मराठी तरुणांनाच मी बोलतो 3 कारणांकरता. एक म्हणजे कितीही दादागिरीचा आव आणला तरी मराठी लोकांच्या हृदयामध्ये कडू बोलणं ऐकून घ्यायची सहिष्णुता आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. दुसरं म्हणजे मला फार आपुलकी वाटते हो मराठी तरुणांबद्दल. आणि तिसरं म्हणजे एवढं प्रचंड पोटेन्शियल आहे, ते वाया घालवताना बघून काळीच तीळ तीळ तुटतं. अरे काय शिवरायांचे वागणे बोलणे, सलगी देणे कैसे असे, हे काय मोठ्या मोठ्याने गाणी लावून धांगड धिंगा दारू पिऊन असे होते आपले छत्रपती. तुम्ही म्हणाल म्हणजे काय आयुष्यात मजा नाही का करायची? अरे करा ना. स्वतःच्या पैशाने मांडव घालून गाणी वाजवून दारू प्या ना. तुम्ही जेव्हा आजूबाजूच्या लोकांकडे जाल, बुजुर्ग लोकांकडे, तेव्हा पावती पुस्तक घेऊन नका जाओ, प्रगती पुस्तक घेऊन जा. त्यांचा ऊर असा भरून येईल ना अभिमानाने. तुम्ही म्हणा मला डॉक्टर गोडसे शिवजयंतीच्या दिवशी तुम्ही एप्स्टीन फाईल वगैरे व्हिडिओ बनवत होतात. अहो कारण मी अमेरिकेत आहे. अमेरिका 10.5 तास मागे आहे ना भारताच्या. अमेरिका सगळ्याच बाबतीत भारताच्या मागे आहे, सगळेच देश. मग भारत असा मागे पडल्यासारखा का वाटतो? कारण ते ना रिव्हॉल्विंग डोअर आहे. प्रगतीचा रास्ता समोर आहे. रिव्हॉल्विंग डोअरमधून आपली पाळी आले प्रगतीकडे जायची की आपले मागचे लोक एवढा रेटा लावतात की तिथून बाहेर पडायच्याऐवजी आपण गोल गोल बुडकुले मॅडम फाईल फिरवतात तसं फिरवत राहतो. मग करायचं काय? सोपी गोष्ट. मराठी तरुणांनो, तुम्ही स्वयंसेवकगिरी बंद करा. स्वतःच्या फॅमिलीचं भवितव्य सुधारा. महाराष्ट्र आपला आपण सुधारेल. मग ती लाईन होती ना, ते दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. अरे कोंढाण्यावर चढल्यावर उदयमानाला भिडल्यावर दोर कापा ना, पळून जाऊ नये म्हणून. कोंढाण्यावर चढायच्या आधीच ते दोर कापलेत तर खारी मांडव घालून काय रायबाचं लग्न करणार आहात का? आणि शिवजयंतीच्या दिवशी एवढी आठवण येते ना महाराष्ट्राची, एवढं वाटतं की आपण मराठी तरुणांकरता काहीतरी करावं. परिभव्यते ते जे पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. डॉक्टर रवी गोडसे.